अबोली या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या भागामध्ये गुरुजी सांगत असतात, अबोली तू बिलकुल घाबरू नको, तो तुझं काही वाकडं करू शकत नाही. जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत कोणीही तुझं काही वाकडं करू शकत नाही. याच्यावरती बहुरूपी सांगत असतो, अबोली तुला माहिती आहे ना, जो कोणी मला घाबरत नाही त्याची मी काय अवस्था करतो. हा गुरुजी मला घाबरत नाही ना, बघ्याचा जीव नाही घेतला तर. अबोली म्हणते, गुरुजी तो तुमच्यावरती हल्ला करणार आहे, तुमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही ऐकलत का तो काय बोलला? गुरुजी तुम्ही इथून निघून जा, गुरुजी तुम्ही इथून निघून जा. गुरुजी म्हणतात, अबोली मला काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस, तू फक्त घाबरू नकोस. पण अबोली इतकी घाबरलेली असते की ते मंत्र आणि विधी पूर्ण होण्याच्या आधीच अबोली दार उघडते. दार उघडल्यावरती तिकडे आता रमा आजी येते. अबोली बेशुद्ध पडते. त्यावरती रमा म्हणते, काय झालं गुरुजी हिला? गुरुजी म्हणतात, काही नाही, त्यांना थोडासा स्ट्रेस आलेला आहे, थोडा आराम केला ना की सगळं काही ठीक होईल. आता रमा अबोलीला घेऊन रूममध्ये जाते आणि आता अबोलीला झोपवण्याचा प्रयत्न करते. गुरुजी निघून जातात. इकडे अंकुश घरी येतो आणि अबोली कुठे आहे? आजी म्हणते, अबोली जरा झोपले आहे. अंकुश म्हणतो, या वेळेला आणि अबोली झोपली, कसं शक्य आहे? काय झालंय अबोलीला? राघू म्हणते, दादा खरं तर वहिनी बेशुद्ध पडली होती. अंकुश म्हणतो, बेशुद्ध पडली होती? काय झालं तरी काय होतं मी गेल्यावरती इकडे? बोला. असं म्हणत अंकुशने विचारल्यावरती आजी सांगते, आम्ही इकडे गुरुजींना बोलवलं होतं. म्हणजे अबोलीची जी अवस्था आहे ना ती नॉर्मल नाही अंकुशा, तुला कळत नसेल पण खरंच अबोलीला गुरुजींची गरज होती म्हणून आम्ही गुरुजींना बोलवलं होतं. अंकुश चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला कळतं का, एकतर आधीच अबोलीची अवस्था नाजूक, त्यात तुम्ही गुरुजी वगैरे काय बोलवताय? काय गरज होती गुरुजींना वगैरे बोलवण्याची? तिच्या मनावरती ऑलरेडी स्ट्रेस आहे, तुम्ही तिचा स्ट्रेस का वाढवताय? असं म्हणत अंकुश आता चिडतो. रमा म्हणते, आई करे अंकुश, अरे खरंच तिला गरज आहे. आजी म्हणते, अंकुशा तुला नाही कळत आहे रे, नॉर्मल सगळ्या गोष्टींनी ती बरी नाही व्हायची, हे काहीतरी वेगळंच लक्षण आहे. अंकुश म्हणतो, माझा या गोष्टींवरती विश्वास नाही. रमा म्हणते, अंकुश तुझा विश्वास नसला तरी आपल्यासमोर दिसणाऱ्या गोष्टी आपण नाही ना बदलू शकत. पण अंकुश मात्र आपल्या मतावरती ठाम असतो आणि त्याला हे बिलकुल पटलेलं नसतं. मग नंतर अंकुश बाहेर बसलेला असताना अबोली येते आणि म्हणते, सर माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय ना, पण मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे जे गुरुजी आले होते ना त्यांच्या जीवाला धोका आहे. त्या बहुरूप्याने धमकी दिलेली आहे की तो गुरुजींच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल, आपल्याला गुरुजींना वाचवायला पाहिजे. अंकुश म्हणतो, तू काळजी करू नकोस, हे बघ गुरुजींना आपण वाचवू, तू फक्त शांत राहा बरं. हे बघ आत्ताच्या आत्ता आपण गुरुजींकडे जाऊ, त्यांना वाचवू आणि त्यांना या सगळ्यापासून आपण दूर ठेवू. असं म्हणत अंकुश आता अबोलीला समजवत असतो आणि अबोली मात्र आत्ताच्या आत्ता गुरुजींकडे जाण्याचा हट्ट करत असते. अंकुश म्हणतो, काहीही काळजी करू नको, चल. मग दोघं जण गुरुजींच्या घरी येतात. गुरुजी विचार करतात, या वेळेला आलं तरी कोण, म्हणून गुरुजी दार उघडतात. त्याच वेळेला अबोली आणि अंकुशला बघून त्यांना जरासं आश्चर्य वाटतं. अबोली म्हणते, गुरुजी तुम्ही ठीक आहात ना? गुरुजी म्हणतात, अगं मला काय झालंय, तुझी तब्येत कशी आहे? यावरती अबोली म्हणते, मी ठीक आहे, पण तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही जरा जपून राहा, कारण तो बहुरूपी आहे ना, तो तुमच्या जीवाच्या मागे हात धुवून लागला आहे. त्याने मला धमकी दिली होती की तो तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल. गुरुजी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. गुरुजी म्हणतात, अबोली अगं मला तो काही करू शकणार नाही, माझे तंत्रमंत्र इतके आहेत ना की तो माझ्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तू फक्त बाळा तुझी काळजी घे, माझी काळजी घेण्याची तुला काही गरज नाही. असं म्हणत गुरुजी अबोलीला समजवतात. पण अबोलीला माहिती असतं की हा तंत्रमंत्र त्याच्या पुढे काहीही उपयोगाला येणार नाही, कारण तो किती एक नंबरचा विचित्र माणूस आहे हे फक्त अबोलीच जाणत असते. आणि गुरुजींना सगळ्या सूचना देऊन अंकुश पण आता अबोलीला घेऊन तिकडून निघून जातो. अंकुश म्हणतो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कोणी आलं तरी दार वगैरे काही उघडू नका. असं म्हणत दोघं जण निघून जातात. गुरुजी दाराला कडी लावतात. त्यानंतर इकडे आता अंकुश घरी येतो. घरी आल्यावरती रमा म्हणते, अंकुश काय झालं? अंकुश म्हणतो, काही नाही, त्या गुरुजींना आम्ही सांगून आलो आहोत की स्वतःची काळजी घ्या म्हणून. आणि तेवढ्यातच क्रिशचा कॉल येतो. क्रिशचा कॉल आल्यावरती अंकुश तो फोन उचलतो. क्रिश म्हणतो, सर एक वाईट बातमी आहे. यावरती अंकुश म्हणतो, काय वाईट बातमी आहे? क्रिश सांगतो, सर ज्या गुरुजींकडे आता तुम्ही गेला होता, जे गुरुजी घरी आले होते त्या गुरुजींनी आत्महत्या केली. अबोली म्हणते, काय झालं? अंकुश म्हणतो, आपण ज्या गुरुजींकडे गेलो होतो ना त्या गुरुजींनी आत्महत्या केली. अबोली म्हणते, शक्यच नाही गुरुजींनी आत्महत्या करणं. यावरती अंकुश म्हणतो, काळजी करू नकोस, आपण घटनास्थळी चाललेलो आहोत. तोपर्यंत इकडे समोर तिला परत बहुरूपी दिसतो आणि बहुरूपी अबोलीला सांगत असतो, अबोली तुला सांगितलं ना मी की जो कोणी मला लांब करण्याचा प्रयत्न करेल, इथून जो कोणी मला घाबरत नाही त्या सगळ्यांना मी आता संपवणार. अबोली घाबरते. नंतर अबोली आता गुरुजींकडे येते तर तिकडे आता सगळे पोलीस
पोलीस तैनात असतात. नक्की काय घडलं होतं, काय घटना होती हे जाणून घेण्यासाठी क्रिश आणि टीम असते. गुरुजींना आता मात्र तिथून उचललं जातं. अबोली तिकडे येते आणि म्हणते क्रिश हे शक्यच नाही, म्हणजे गुरुजी आत्महत्या करणं शक्यच नाही. थोड्या वेळापूर्वीच आम्ही गुरुजींना भेटून गेलो होतो. अबोली म्हणते सर हे सगळं बहुरूप्याने केलंय, हे सगळं त्या बहुरूप्याने केलंय. यावरती क्रिश म्हणतो अबोली शांत हो, असं तो काही करूच शकत नाही. अबोली म्हणते मी सांगते ना, त्यांनी मला धमकी दिली होती की तो गुरुजींना सोडणार नाही, जो कोणी मला घाबरत नाही त्याला मी सोडणार नाही असं म्हणत त्याने धमकी दिली होती. तुम्हाला का कोणाला कळत नाहीये असं म्हणत अबोली जीवाच्या आकांताने समजवण्याचा प्रयत्न करते. अंकुश म्हणत असतो क्रिश हे बघ तू ना इथली सिच्युएशन हँडल कर, मी अबोलीला घेऊन जातो. मग आता इकडे अंकुश अबोलीला घेऊन डायरेक्ट डॉक्टरांकडे येतो. काहीतरी अबोलीला होतंय एवढं मात्र अंकुशला समजत असतं. आता इकडे डॉक्टर अबोलीला चेक करतात, अबोलीला काही प्रश्न विचारतात की तुमचा नवरा आणि तुम्ही त्यांच्या केसबद्दल किती वेळ बोलता, प्रत्येक केसबद्दल तुम्ही बोलता का? अबोली म्हणते प्रत्येक केसबद्दल नाही, पण काही ठराविक केसबद्दल आम्ही बोलतो, एकमेकांसोबत चर्चा करतो. असे काही जुजबी प्रश्न विचारल्यावरती आता डॉक्टर सांगतात काही नाही, हे सगळं स्ट्रेसमुळे होते. तुम्ही कोणत्याही गोष्टीचा स्ट्रेस घेऊ नका बरं, सगळं काही नॉर्मल होईल. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण विचार करत जास्त बसलो ना तर ती गोष्ट जास्त हे होते. अबोली म्हणते नाही, पण मला न हे भास होतात की कोणीतरी माझा पाठलाग करतंय, कोणीतरी मला धमकी देतंय. यावरती डॉक्टर बाई म्हणतात हे बघा हा फक्त तुमचा भास आहे, हे तुम्हाला समजते ना, मग त्या गोष्टीचा खूप काही विचार करू नका असं म्हणत डॉक्टर बाई आता इकडे लाईट्स लावायला येतात. त्याच वेळेला लाईट्स ब्लिंक व्हायला लागतात, सारखी लाईट जाते येते असं व्हायला लागतं. मग अबोली हदरते. अबोली म्हणते हे सगळं तो बहुरूपी करतोय. डॉक्टर बाई हे सगळं तो बहुरूपी करतोय. यावरती डॉक्टर बाई म्हणतात अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, कालपासून लाईटचा इथे इश्यू आहे. यावरती अबोली म्हणते नाही मी तुम्हाला सांगितलं ना हे सगळं तो बहुरूपी करतोय असं म्हणत अबोली तिकडून उठते. आता मात्र डॉक्टर बाई विचारतात नक्की हिला काय समजावू, हिला काय सांगू. डॉक्टर बाईंनाच कळत नसतं की नक्की अबोली सोबत काय चाललंय ते. अबोली म्हणते सर तुम्ही चला इथून, हा सगळं तो बहुरूपी करतोय. याच्यावरती आता इकडे अंकुश म्हणतो अबोली अगं हे डॉक्टर आहेत असं काही नाहीये. पण आता अबोलीचा विश्वास बसत नाही. अबोली तिकडून बाहेर येते. डॉक्टर म्हणत असतात हे बघा मी तुम्हाला गोळ्या वगैरे लिहून दिल्यात, तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. आता अंकुश घरी घेऊन येतो. रमा म्हणते काय झालं, डॉक्टर काय बोलल्या. यावरती अंकुश म्हणतो स्ट्रेस आलाय तिला, त्यामुळे हे सगळं घडतंय. तिने आराम करून त्या गोळ्या घेतल्या ना, खाणं पिणं व्यवस्थित केलं की होईल बरी, फार काही नाही झालेलं आहे तिला असं म्हणत अंकुश आता रमाला समजवतो. त्यानंतर अबोलीला रमा म्हणते हे बघ चल आता 4 घास खाऊन घे बरं आणि छानपैकी औषधं घेऊन झोपी जा. तितक्यात शार्दूल येतो आणि म्हणतो अबोली मावशी तुला तो बॅड माणूस त्रास देतोय का, तू मला सांग, मी त्या बॅड माणसाला ढिशूम करून टाकेन. यावरती अंकुश म्हणतो काळजी करू नको, त्या बॅड माणसाला आपण पकडूच, तुझ्या अबोली मावशीला काही होणार नाही, तू जा बरं खेळायला. त्यानंतर रमा म्हणते त्या पोरावरती खूप परिणाम होतोय. अंकुश म्हणतोय मी पण हा विचार केलाय की त्याला या सगळ्याचा खूप त्रास होतोय. त्यामुळे अबोली मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मला असं वाटतंय की आपण ही सगळी सिच्युएशन निवळेपर्यंत जर त्याला बाहेर कुठेतरी ठेवलं तर. अबोली म्हणते सर त्याला कोण आहे, आपण त्याला बाहेर कसं ठेवणार. यावरती अंकुश म्हणतो त्याच्या भल्यासाठी आपल्याला हा निर्णय घ्यावा लागणार. अबोली तुला माहिती आहे का, तो ज्या वेळेला कोल्हापूरला होता ना तिथल्या बोर्डिंगमधल्या एक बाई आहे त्याच्या फेवरेट आहे, त्या बाईंकडे जर आपण त्याला ठेवलं ना त्या बोर्डिंग स्कूलमध्ये तर कदाचित आपली सिच्युएशन नीट होईपर्यंत तो तिकडे थांब आणि आपण इकडचं सगळं नीट झालं की त्याला आणू ना. अबोली हे बघ म्हणजे तरी सुद्धा तुझी इच्छा नसेल तर मी काही करणार नाही, तुझी इच्छा असेल तरच मी हे सगळं करायला तयार आहे. अबोली बोल तुझं मत काय आहे. अखेर अबोली या सगळ्या गोष्टीला तयार होते आणि म्हणते ठीक आहे सर, तुम्ही म्हणत असाल तर मी तयार आहे, म्हणजे शार्दूलच्या भल्यासाठी. अखेर शार्दूलच्या भल्यासाठी त्याला आता बोर्डिंग स्कूलला ठेवण्याचा दोघंही मिळून निर्णय घेतात. तितक्यात तिथे क्रिश येतो. क्रिश आल्यावरती अंकुश म्हणतो अबोली थांब मी थोड्या वेळात आलोच आणि तो बाहेर जातो. क्रिश त्याला खरं तर आता या गोष्टीचा उलगडा करणार असतो की त्या गुरुजींनी जरी आत्महत्या केली असली तरी सुद्धा त्यांच्या आत्महत्येच्या ठिकाणी कोणतंही स्टूल चेअर किंवा असं काहीही नाही की ज्याच्यावरून ते पाय टाकून पडू शकतील किंवा पाय टाकून लटकून घेऊ शकतील. त्यामुळे अंकुशला आश्चर्य वाटतं. दुसरी घटना घडते ते म्हणजे अबोली ज्या वेळेला पेपर चाळत असते त्याच्यामध्ये बातमी येते सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ अनुजा पाटील यांची आत्महत्या. आता ह्या त्याच असतात ज्यांच्याकडे अबोली ट्रीटमेंटसाठी गेलेली असते आणि त्यांना सुद्धा बहुरूप्याने मारून टाकलेलं असतं. अबोली हदरते. तो फोटो घेऊन अबोली बाहेर येते. सर सर असं ओरडत ती आता सगळ्यांच्या समोर येते आणि अबोलीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. सगळेजण अबोलीला काय झालं अबोली. रमा म्हणते अबोली बोल ना काय झालंय. अबोली म्हणते आई ज्या
डॉक्टरांकडे मी गेले होते ना, त्या डॉक्टरांनी आत्महत्या केली सेम गुरुजींसारखी. अबोलीला हा दुसरा धक्का असतो. सगळ्या चाळकऱ्यांना खूप आश्चर्य वाटतं. तितक्यात अबोलीला कॉल पण येतो की अबोली बघितलंस ना, आधी गुरुजी, मग ह्या मानसोपचार तज्ज्ञ, आता तिसरा नंबर अंकुशचा. मग अबोली म्हणते त्यांनी आता अंकुश सरांना मारण्याची धमकी दिली. अख्खी चाळ हदरते. अबोलीवरती कोणी विश्वास ठेवायला मागत नाही, पण जे घडतंय त्याच्यामुळे अबोली खोटं बोलते किंवा तिला भास होत आहेत असं पण वाटत नसतं. मग आता नक्की हे नाटक काय आहे? हा बहुरूपी खरंच आत्मा आहे का? आणि एका चांगली मालिका आता हॉरर मालिकेमध्ये ट्विस्ट होते का? हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.